वरतून कॅमेऱ्यामधून शूटिंग चाललेलं आहे. सर्वांनी एक घोषणा द्यायची. बोलो श्री रामचंद्र की. एकदम एकदम 100 मज्जा आली का तुला? ओके, तर मिष्टीला एकदम 100 मज्जा आली. जय श्रीराम मंडळी, कशा आहात? तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ दे, मजेत जाऊ देत. तर राजू, प्रिया, आपल्या मिष्टी अँड मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर आजचा हा दिवस खरंच ऐतिहासिक दिवस आहे. शेकडो वर्षांपासून भारतातला, हिंदुस्थान मधला प्रत्येक हिंदू ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आलेला आहे आणि आपण तो क्षण खूप आनंदाने सेलिब्रेट करत आहोत सगळेच जण. तर आज दुपारी मस्त जेव्हा प्रभू श्रीरामांची स्थापना झाली तेव्हापासून जे फटाक्यांचा आवाज सुरू झालेला आहे मस्त. खरं तर जल्लोष, फटाके हे काल रात्री 12 वाजेपासूनच सुरू झाले होते. जेव्हापासून 22 जानेवारी हा दिवस उजाडला, ह्या दिवसाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच प्रत्येक हिंदू हा खूप उत्साही आहे. खूप जल्लोषात, सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. सगळीकडे सकाळी बाहेर गेलो होतो, प्रत्येक गल्ली बोळामध्ये मस्त भगवमय वातावरण झालंय. सगळे पताके लावलेत, झेंडे लावलेत, सगळेजण फटाके फोडतात, रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी आपल्या दारांमध्ये किंवा रस्त्यावरती. तर मस्त असं सेलिब्रेशन चाललेलं आहे. हो, आणि ही म्हणजे एक प्रकारची दिवाळीच आहे. खरं तर आपण दिवाळी याच्यासाठी साजरी करतो की जेव्हा प्रभू श्रीराम श्रीलंकेहून भारतामध्ये परत आले होते, तो दिवस म्हणजे आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. तर आज सुद्धा तीच गोष्ट आहे, तोच क्षण आहे की श्री रामलल्ला यांची मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली. तर ही आपल्यासाठी एक दिवाळीच आहे. तर मस्त सगळीकडेच आनंदमय वातावरण आहे. तर आम्ही सुद्धा मस्त आता घरामध्ये दिवे लावणार आहोत, दारामध्ये, गॅलरीमध्ये, देवाजवळ दिवे वगैरे लावणार आहोत आणि मस्त असं उत्साही वातावरण घरामध्ये निर्माण करणार आहोत. तर सगळ्यांच्याच घरात काही ना काही सेलिब्रेशन चाललेलं असणार आहे मस्त. आणि मिष्टी म्हणाल तर मिष्टी घरात दिसत नाहीये, खूप शांतता आहे, कारण मिष्टी गेलेली आहे तिच्या मैत्रिणीच्या घरी. त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा मस्त कार्यक्रम आहे. तर छान मिष्टी पोलक परकर घालून गेलेली आहे तिथे नटून ठटून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. तर आता आम्ही तिला घेऊ थोड्या वेळाने, म्हणजे घरातले दिवे वगैरे लावून झाल्यानंतर तिला घेऊ आम्ही आणि नंतर बघू बाहेरचं वातावरण. तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये की कसं मस्त जल्लोष आहे सगळीकडेच. ढोल पथक सुद्धा आहेत भरपूर ठिकाणी डीजे वाजता आहेत, तर फटाके फुटतात, विचारूच नका. आहा, मस्त मज्जा आहे सगळीकडे. खरं तर आपण सगळे खूपच नशिबान आहोत, कारण की आज आपण एक इतिहास घडताना बघत आहोत. खरंच काही वर्षांनी शाळेमध्ये सगळ्यांना शिकवलं जाईल की 22 जानेवारी 2024 ह्या दिवशी अयोध्येमध्ये श्रीराम प्रतिष्ठान झालं होतं, ह्या दिवशी मंदिर बांधून पूर्ण झालं होतं. तर हा आपण ह्या इतिहासाचे साक्षीदार आहोत. तर चला आता आम्ही आमच्या घरामध्ये असं आनंदमय वातावरण करतो आणि दिवे वगैरे लावून घेतो आणि मग आपण नंतर बघूयाच बाहेरचं वातावरण. ते सुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये मस्त कॅप्चर करणार आहोत. सो चला, स्टे ट्यून. तर अशी मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आम्ही आता इथे दारामध्ये मस्त छान असे 2 दिवे लावून देऊ आणि बाकीचे दिवे आहेत ते आम्ही गॅलरीत लावणार.
तर आता घरात मस्त दिवे वगैरे लावून झालेले आहेत आणि म्हटलं चला की आता मिष्टीला घेऊया आणि बघूया की ती काय करतीये काय नाही, आणि त्यानंतर बाहेर मस्त एक चक्कर मारून येऊयात. एका ठिकाणी खूप सारे दिवे लावण्याचा एक असा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर म्हटलं चला तिथे जाऊन बघूया की कसं प्रसन्नमय वातावरण आहे ते. तर असंच फेरफटका मारून येतो बाहेरून. चला. काय करताय? हे मजा आली का तुम्हाला सगळ्यांना? नाही? ए मिष्टी मजा आली? हो. आणि हे काय झालं? फाटला ड्रेस? अरे रे, कसं काय ग? खूप मस्ती केली म्हणून का? तर मिष्टीने एवढी मस्ती केली की मिष्टीने ड्रेस पण फाडून टाकला, हो की नाही? हे काय काय मज्जा केली तुम्ही सांगा बरं जरा. काय केलं पृथ्वी तुम्ही आज? खेळलो आणि ते मंदिराजवळ वगैरे रामरक्षा म्हटली का? काय गेम चाललाय ग? अशा एकीला तर झोका देतोय म्हणे. झोका खुर्ची का? ओके. होय हळू विशू पडशील बा. तर असं चाललंय यांचा गेम खेळणं. आता कोण बसणार आहे? सर्व रामभक्तांना विनंती आहे, त्या मंदिरापाशी दिवे आहेत, तिथून दिवे घ्या. त्याच्या उजव्या डाव्या बाजूला आपण दीप प्रज्वलन करू शकता. नितीन भाऊ सोनवणे आपलं हार्दिक स्वागत. गवगवले साहेब आपलं हार्दिक स्वागत. सर्व संयोजन समितीला विनंती आहे की जरा थोडंसं बाहेर थांबायचं आता. जय श्रीराम. जय श्रीराम. बावीस हजाराच्या पुढे या ठिकाणी माता भगिनींनी सहभाग झालेले आहेत ह्या रामप्रभूच्या सोहळ्यामध्ये. 22,000 दिव्यामध्ये रामप्रभूची या ठिकाणी आकृती निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये दिवे आहेत 22,000 आणि 22,000 भक्तांनी त्या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे. आणि स्टेजच्या बाहेर देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर ते बघा. मिष्टीचं अजून सुद्धा दिवे लावणं चालूच आहे. मिष्टी म्हणते की तुम्ही मला सेलिब्रेट करू देत नाहीये. आणि प्रकाश भाऊ गलंडे पाटील आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तिने घातलेलं खालचं तिने स्कर्ट सुद्धा काढून टाकलंय. मस्त निवांत मोकळे दिवे लावायला बसली होती ती आता.
आम्ही एकदा घरी जायला निघालो तो म्हणती मला तुम्ही सेलिब्रेट करू द्या अजून. म्हणजे तिला दिवे लावायला मज्जा गेटच्या समोर येते. थांबायचं. दिवे लावायचा हा प्रोग्राम इतका आवडलेला आहे मॅडमला की घरी आल्यावर सुद्धा आमचे दिवे लावणं चाललेत मिष्टीचे. हो की नाही ग मिष्टी? ए काय करतीये तू? दिवे लावतीये. बस बस आता नको आणू मिष्टी. ठीक आहे अजून दिवे आणायला गेली. काय अगं बस झाले पडशील हळूहळू हळू. तर हे बघा अजून सुद्धा घरी आल्यावर आता दिवे लावायचे मॅडमला. जेवण झालंय आणि म्हणे की आधी मला ते दिवे लावू द्या आता तुम्ही. अवघड आहे का दिवे लावणं? ओके करून देऊ का तुला त्याची वात अशी? हे घे. अवघड आहे म्हणे दिवे लावणं है ना. आणि तुला तिथे किती मजा आली ग? लाव पटपट चल. ते घे कॅन्डल घे ती विझून जाईल नाही तर मग. तर आम्ही आलेलो आहोत आता तिकडे वारजेला गेलो होतो दिवे लावायला. तर तिथे 22,000 दिवे लावले होते सगळ्यांनी मिळून. हो की नाही मिष्टी? मी लावले होते जास्त. मी लावले होते. हो तर छोट्या मुलांमध्ये. हो का? तर किती मजा आली तुला दिवे लावायला? किती मजा आली ते सांग. एकदम एकदम 100 मजा आली. 100 मज्जा आली का तुला? ओके. तर मिष्टीला एकदम 100 मज्जा आली. तर तिथे इतकं प्रसन्नमय वातावरण होतं मस्त की 22,000 पेक्षा सुद्धा जास्त दिवे तिथे लागल्या गेलेत. आणि मिष्टीला तर एवढं दिवे लावायला मज्जा येत होती की तिला घरीच यायचं नव्हतं. म्हणजे आम्ही तिला एकदा म्हणलं की चल घरी. अर्ध्या रस्त्यापर्यंत आणले तिथे लगेच रडायला लागली आणि म्हणे की तुम्ही मला सेलिब्रेटच करून देत नाहीये, सेलिब्रेटच करून देत नाहीये. तर म्हणलं ठीक आहे परत चल. मग नंतर तिथे ते स्कर्ट मध्ये येत होतं. मग अक्षरशः स्कर्ट काढून टाकलं आम्ही नंतर. आणि म्हटलं आता तू मनसोक्त मस्त तिथे बसून दिवे लाव. तर मग तिने भरपूर सारे दिवे लावले आणि अजून सुद्धा तिला दिवे लावायचे होते पण मग त्यांनीच नंतर ते बंद करून टाकलेलं तो प्रोग्राम. तर मग नंतर आम्ही घरी आलो. हो की नाही? पोलीस होते नंतर तिथे आले. हो की नाही? पोलीस म्हणले होते मिष्टीला की आता घरी जा तू. तर बस झालं दिवे लावणं. मग आम्ही निघालो घरी आलो आणि घरी येऊन सुद्धा जेवण झाल्यानंतर सुद्धा मस्त मॅडमनी दिवे लावले भरपूर सारे आणि फुंकले. हो. तर असा आजचा मस्त असा दिवस गेलेला छान असा प्रसन्नमय वातावरण होतं सगळीकडे. खूप छान होतं. काय बाळा? आणि चला मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉग सोबत. सो चला बाय गुड नाईट.